हा मित्रांनो आपण एक पहिला पाण्यात टाकलेला मासा आहे आणि हा दुसरा आहे. हा दुसऱ्याला पण पाण्यात टाकूया. हे अजून 2 टाकायचे मित्रांनो. हे असं स्लो पाका सोडत जायचा, थोडा वडायचा आणि स्लो पाण्यात पाका सोडून द्यायचा आहे मित्रांनो. हा एक मोठा मासा आहे. हा बघा मित्रांनो एक मासा आहे. याला कोमट गवतात. हा बघा कसा मासा पेवतोय तो, उडे बिडे मारतोय. हा बघा कसा पेवतोय. आता आपल्याला असे मासे सोडायचे आहेत पूर्ण सगळे. एकूण 4 मासे आहेत मित्रांनो. एक तुम्हाला दाखवला नाही मासा सोडलेला आहे तो. आणि हा एक मासा आहे तुम्ही बघू शकता. हा एकदम ह्याला चमक आहे. ह्याला काय पण धरते, ताम कोबरा बी. ह्याला तर आपण पाण्यात उडवूया. हा बघा कसा येतो पेवात, एकदम लाईनीशीर येतो पेवात. हे बघा कसं चाललेत, एकदम स्लो चाललेत पेवात. आणि हा बघा पूर्ण पाका आहे. हे बघा एवढाच आहे. आपण बघू शकता. आता घरी जायची वेळ झाली आहे, कारण कालोखात आपल्याला मच्छी काय मिळत नाही ना. या प्रकारे आता आपण घरी जाऊ. आणि बघा सूर्य पण एकदम मावळला आहे. आणि आम्ही मगाशी पाका टाकलेला आहे, त्याला गोबरी गवली आहेत मित्रांनो. कोमट बी कायच नाही, फक्त गोबरी गवलेली आहेत. आणि ही बोट आहे. आता आपण घरी जाऊ. हे बघा पूर्ण एकदम हे करा. आणि हा सुमित दादा, इथं मी गर्वात होतो आणि हा आता एकटा गर्वात आहे. हा बघा याने पण मस्त की मोठी गोबरी काढलेली आहेत. तुम्हाला गोबरी बघायची आहेत ना मित्रांनो, आता दाखवतो पूर्ण स्टॉक आपला पूर्ण गोबरीचा. हे बघा मित्रांनो, हा पूर्ण आपला गोबरीचा स्टॉक आहे. इथे त्या साईडला गोबरा, हा एक मोठा गोबरा. एकूण 6 गोबरे आहेत मित्रांनो, कारण पाण्याच्या मुलं खालती आतमध्ये गेली आहेत. हे असं आपला इंजिन असतं मित्रांनो. हे बघा पूर्ण आपल्याला बाहेर आलो तुम्ही पाहू शकता. हा आपला पाका आहे. एकदम क्वालिटी न्यू मासे आहेत एकदम मित्रांनो. इथं 2 आणि इथं 2. हे मित्रांनो थोडे वरनं येतात, पण ह्याला पण पूर्ण मोठे पण कॅच करतात. आणि हे पूर्ण डीपचे आहेत मित्रांनो, हे पूर्ण खालनं येतात. हा आपला एक मासा आहे मित्रांनो नवीन. हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण किती बाहेर आलो आहे. हे बघा मित्रांनो एकदम क्लिअर एकदम दिसत आहे. पण थोडा आता धुका पडला आहे म्हणून, नाही तर पूर्ण तुम्हाला गाव दाखवलं असतं. तरी थोडं दिसत आहे मित्रांनो. हा आपला इथं रॉड ठेवलेला आहे, कारण आता रॉडनी पकडू नाही शकत, कारण मोठा आहे ना मच्छी. एकदम मोठी आहे, एकदम बारकी पण नाही. बारकी असते तर रॉडने आपण पकडू मित्रांनो. आणि आपली स्प्राईट इथं ठेवलेली आहे स्टॉक म्हणून. तेव्हा मित्रांनो हे पूर्ण आता बोट बघून घ्या. तुम्हाला पाहिजे असले तर इथे मच्छी पकडायला येऊ शकता, काय नाही. हे बघा मित्रांनो पूर्ण एकदम क्लिअर दिसत आहे. आणि किती किलोची आहेत ती मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि आपल्या पेजला फॉलो करा.